नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवत आहे शेपूची भाजी. हे पहा, तर त्याच्याबरोबर काय घेतलंय, लसणाच्या 5-6 पाकळ्या, जिरे आणि हिंग घेतलाय. आणि मूग डाळ मी भिजत ठेवली होती बा पाण्यात, 4-5 पाण्याने धुवून अशी पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजवायची. मी शेंगदाणे काही टाकले नाही यावेळेस. आता फक्त मूग डाळच टाकते शेपूच्या भाजीला. मूग डाळ टाकूनही छान लागते ती भाजी. आता आपण तेल तापलंय कढईमध्ये. अगोदर आपण लसूण टाकून घेऊ. लसूण बारीक करून घेते मी. एक पाकळीचे 2 तुकडे करायचे फक्त. तेलामध्ये असा लसूण टाकून घेतलाय. लसणाला थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत गॅस बारीकच राहू द्यायचा. आता जिरे टाकून घ्यायचे. हे बघा, आपण जिरे 1 चमचा घेतले, हे टाकायचे त्यात. त्याच्यानंतर हिंग टाकायचा आहे. हिंग टाकून घेतलाय. हिंगही थोडा वेळ होऊ द्यायचा तेलामध्ये. हे पाच तेलामध्ये जिरे, हिंग आणि लसूण. आता आपण भाजी टाकून घेऊ त्यात. तेलातच भाजी चांगली परतून घ्यायची. खरपूस फोडणी झाली की वासही सुंदर येतो लसूण आणि याचा हिंगाचा. खूप सुंदर वास येतोय. आता थोड्या वेळ भाजी शिजू देऊ आपण. थोड्या वेळ परतून घेतली की नंतर मूग डाळ टाकणार आहे आपण. 5 मिनिटात मूग डाळ टाकायची आपल्याला. थोड्या वेळा तेलामध्ये होऊ द्यायची भाजी. 5 मिनिटांनी मूग डाळ टाकायची. हे बघा, आता भाजी 5 मिनिटं तेलामध्ये परतू दिलीये. आता आपण ही मूग डाळ जी भिजवली होती पाण्यामध्ये, ही त्यात टाकायची आहे. ही मूग डाळ त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण. आणि मग शेवटी टाकणार आहे आपण. तोपर्यंत हे शिजू देऊ मूग डाळ आणि भाजी. मूग डाळ टाकून भाजी तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागते अशी भाजी. आता आपण शिजू देणार आहे भाजीला. 10 मिनिट शिजू द्यायची आहे. झाकण ठेवून देऊ आपण त्याच्यावरती आता. हे बघा, आता भाजी छान शिजत आलीये. आता आपण शेवटी मीठ टाकतोय. हे बघा, थोडस
आपल्या अंदाजाने भाजी जेवढी आहे तेवढी आपण मीठ थोडस टाकून घ्यायचं, अर्धा चमचा. आणि थोडस वरती टाकलंय मी. आता भाजी पुन्हा हलवून घेऊ. हे पहा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं मीठ असं. भाजी किती सुंदर दिसते बघा, मूग डाळ चांगली शिजली आता त्यातली. खूप सुंदर लागते अशी भाजी. आता या भाजी सोबत आपण आहे ना ज्वारीची भाकरी करूया. भाकरी आणि भाजी खूप सुंदर लागते. हे पहा, आता थोड्या वेळ आपण पुन्हा झाकण ठेवून देऊ आणि 5 मिनिटं पुन्हा शिजू देऊ तिला. कारण मीठ आपण शेवटी टाकलंय ना, मीठ मिक्स होऊ देऊ. असं झाकण ठेवून द्यायचं पॅक. 5 मिनिट ठेवूया आता आपण. हे बघा, आपली शेपूची भाजी तयार आहे. त्यासोबत पापड आहे, ज्वारीची भाकरी आहे. खूप सुंदर लागते अशी भाजी, तुम्ही करून बघा. सोबत पेरू आहे. अशी भाजी भाकर खूप सुंदर लागते. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.